नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत ठोकरे. माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांच्या ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18वा व 5वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तालुका मानोरा येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रु. 2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यास प्रति वर्ष रु. 6000 त्यांचा आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबास बँक खात्यात एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे 32,000 कोटींचा लाभ जमा झालेला आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबास या योजनेचे लाभ अदा करण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 24-25 या आर्थिक वर्षात एकूण 4 हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबास रक्कम 6,949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहिमेद्वारे पीएम किसान योजनेतील लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाते आधार संलग्न केलेल्या, ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकऱ्यांच्या कुटुंबास बँक खात्यात रु. 1900 कोटीहून अधिक रकमेचा लाभ, तर राज्याच्या योजनेमधून रु. 2000 कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. या समारंभामध्ये पीएम किसान योजनेच्या अंतर्गत रु. 2000 व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत 2000 असे एकूण 4000 रुपये लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होईल. पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात आपण पीएम इंडिया webcast.nic.in या लिंकद्वारे राज्यातील सर्व शेतकरी कुटुंब बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केले. मित्रांनो, त्यांनी एक लिंक दिली आहे. त्या लिंकद्वारे आपण उद्या होणाऱ्या त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.